कशासाठी सांगतो मला उठा उठा तुम्ही सांगतो मी तुम्हाला उठा उठा लवकर काका तर मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्था अंतर्गत पंढरपुरा या ठिकाणी आपण गादेगाव या ठिकाणी अनाथाश्रम चालवतो आणि अनाथाश्रम चालवत असताना खरी आधाराची गरज कोणाला आहे खरी आधाराची गरज कोणाला आहे जे रस्त्याच्या कडेला कचऱ्यात बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगत असतात तुमच्यासमोर आहे रस्त्याच्या कडेला जे कचऱ्यात बेवारस अवस्थेत आयुष्य जगत असतात खरी आधाराची गरज अशा लोकांना आहे त्याचप्रमाणे एक भाऊने आपल्याला एक माहिती दिली होती या भाऊदोड नाव सांगा तुमचं नमस्ते माझं नाव प्रज्योत भारत खिलारे मी छोटा मोठा व्यापार करतो भरपूर मिळतं मी तुम्हाला काका भयांना फोन केला आणि बोलून घेतलं असं एक व्यक्ती आहे आज कमी 4 दिवस झाले इथं दिसतो त्यांना मी कॉल केला तिथे आज माझ्याकडे आलीत भेटायला मी त्यांचं मनपूर्ण धन्यवाद करतो भयांनी असंच काम चालू करावं हे माझी विनंती आहे भयांना नक्कीच तर मित्रांनो अशा करंट लोकेशनवरून त्यांनी लाईव्ह करंट लोकेशन पाठवलं त्यांचा फोटो पाठवला कशा प्रकारे रस्त्याच्या कडेला एवढ्या घाणीत कचऱ्यात आपलं आयुष्य जगत आहेत लोकांनी एवढा केर आणून इथे टाकला आहे अशा काय गोष्टी या केराच्या ठिकाणी आहे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवू शकत नाही हे जर मी तुम्हाला दाखवलं तर यूट्यूब माझा हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो असे काही या ठिकाणी प्रोडक्ट फेकलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही आणि अशाच ठिकाणी तो माणूस कचऱ्यात बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगतो तर मित्रांनो तर नक्कीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने कुणाचा तर सण आपण गोड करूया या अनाथाला आधार देऊया मनोरुग्णाला आधार देऊया घरपोच लागतं यानंतरचा भाग सर्वप्रथम यांना या घाणीतनं काढून चांगल्या जागेत नेऊन आधार देण्याची गरज आहे खाली कसं जायचं हा लय मोठा प्रश्न आहे आता मी खाली चाललो इथनं जाऊ द्या जाते इथलं बघा मग तुम्ही यावर मग तुम्ही या फिरंगी कटाय करावं इथे हो खाली उभं थांबू इथं वरतीच फिरंगीचे काटे आहेत जाता येत ना तुम्ही पुढे जाता एक जण कुठलं टोचली अहो काटे भरपूर जावा इकडे कुठे काळजी आहे जमते का माहित हवे या काय ठेवा हवं थोडी जोरात आहे की माझ्यापेक्षा डबल आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला सांगतो इथं पाय ठेवायला जागा नाही अशा ठिकाणी हे भाव झोपलेत आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अवस्था माऊली डायरेक्ट आपण याची माहिती घेऊया दादा रामकृष्ण आहे नमस्कार बोला आपली माणसाची बोला माझं नाव आहे सलमान भवातार मी निराधारांना आधार द्यायचं काम करतो जे रस्त्याच्या कडेला कचऱ्यात आपलं आयुष्य जगत असतात ना त्यांच्यासाठी आपण काम करतो जोधपूरला चाललोय हो जोधपूरला चाललोय नाव काय तुमचं पाणी घेताना मी जरा तिकडे जायचं नाव काय तुमचं नाव काय जयराम सपाटे म्हणलं तरी जयराम सपाटे गाव कुठलं हत्तीद सांगोले बसलं
हात सांगोला तालुका सांगोला तालुक्यामधील हत्तीत गाव सांगतात. गावात घरी कोण नाही का? आई बाप आहेत, पण मी इकडे काम उद्योग पैसे कमवणं. बरं, आता तुम्ही जे अशा ठिकाणी झोपला आहे तिथनं एक वायर गेले करंटची, शॉक लागलं, काय झालं का वायर दिसते तुम्हाला इथे, ते करंटची वायर गेली इथं, शॉक लागला. हे महाग फॉरेस्ट आहे. एखादं माझं मी जपून असतं की एखादा नागोबावर येऊन बसला. रस्त्यानं गाडी जाते तर मी काय गाडीच्या आडवं जातो का हो? चला आपण इथनं बाहेर निघू पहिलं. मग त्यानं जपलं पाहिजे की चला काका, चला बरं. आपण बाहेर जाऊ, करू तुमची, चला बरं. चर्चा करू. या दाढी कटिंग करू, केस करू. आता मी बसलो इथं सावलीला. आपण सावलीला जाऊ इथं. चला हो. हो, तुमचं तुम्ही का उगाच का माझं मला एकटं बसलं. तर मित्रांनो, काय घरी होण्याचे चान्सेस मला वाटायला लागलेत. आता एवढ्या जाडजूड माणसाला इथनं वर काढायला म्हणल्यावर उसळ टोचायला लागेल. बरोबर, चॅलेंजिंग विषय आहे. चला उठा. एक काम, अहो, तुम्ही जा बरं. मी जातो, तुम्ही उठा. तुम्हाला सांगतो, मला का उठवता? सांगतो मी तुम्हाला. उठा नको उठा माऊली. बळजबरी उठा करू उठा, नका. बळजबरी करत नाही त्यामुळे तुम्हाला काका हो काका, उठा उठा काका उठा. मी तुम्हाला गोडीत बोलतो, उठा. हो. अहो, नको बळजबरी. अहो, माझं मला बसू दे हो एकांती. एकांत चांगला नाही, काट्या झाडेच उडपीत नाही चांगले. अहो, पण आता बाहेर पण कुठं रस्ता आहे? गाडीत नेतो मी तुम्हाला चांगल्या नको, जागेवर नको. सोडतो. उठा. काय दाढी कटिंग करू तुमची, मस्त कपडे पिढे बदलू. चला मित्रांनो, जबरदस्ती करू लागणार कपडे आहे. बदलू काका. मराठीत बोलतात त्यामुळे हे आपल्यासाठी बेनिफिट आहे. अहो, आपण कपडे बदलू. तुम्हाला आम्ही नको कपडे म्हणलं तर देतो. नको. माऊली. अहो, नको म्हणलं. अहो, नको म्हणलं तर उठा अहो, नको तुम्हाला म्हणलं कपडे तर देतो. जा म्हणलं तरी उठा उठा लवकर. हा, नको. उठा उठा लवकर. माझं मला अहो, तुम्हाला कपडे देतो, कपडे वगैरे सगळे देतो. काम आहे, जा. माझं माऊली हो का, उठा. तिथनं बाहेर निघा, फॉरेस्टवाली येतील आपल्याला. उठा उठा लवकर. हो, कुसळ टोचायला लागली. हो का, मला सावलीत बसू दे. अहो सावली इथे नको. असू द्या, चला. चला. काय काय बाहेर आहे? कुठं सावली नाही मला माहिती. अहो बाहेर आहे सावली तिथं. आम्ही आपल्याला जोधपूरला चाललो होतो. इकडे जोधपूरला नेऊन कुठं सोडतो. चला, जायचं? जोधपूरला नेऊन सोडतो. नको. चला उठा. माझं मला जाऊ दे. काय करा, तिकडनं धरा, मी इकडनं धरतो. आता काय पर्याय नाही. चला, काय आहे? तुम्हाला आज कपडे उठा उठा उठा. नको. चप्पल. उठा मग, उठा लवकर. चला. हा, मी कुठं जाऊ तिकडं? अहो उठा, तुम्ही सांगता मी कुठं जायचं. माझं मला बसू दे. तुम्हाला आंघोळ घालतो. उठा उठा उठा. काय काय आहे? तुम्हाला आंघोळ वगैरे घालू. उठा. चला तुम्हाला आंघोळची आंघोळची घालू, कपडे आंघोळ बदलू. बरोबर थांबा बाबा. उठा उठा. आंघोळ नव मी तिथं बसतो कुठं तर बाहेर माझं. चला. अहो ऐका, तुम्हाला सगळं करतो आम्ही, चकाचक करतो मला. चला. मित्रांनो, 100% मनोरुग्ण नाही, पण मराठी बोलत असल्यामुळे एक आपुलकीचा पणा मला जाणवतोय. खाऊन तोंड दणदणीत आहे, काय विषय नाही. तुम्हाला चपल्या, कपडे, दाढी डोक्यात कटिंग सगळं करू राव आपण. कुसळ गेले ते डोक्यात. तुम्ही माऊली कसं जायचं? किती जायचं? अजून जातो. सगळं या व्हिडिओ काढतो तुमच्या. त्यांना हात द्या की सलमान भाऊ, त्यांना हात द्या. आद्या आद्या हो आद्या आद्या. जाऊ दे. एवढा अडचणीत आला हो मामा. हो हो. आता जाऊ दे मला. तिकडे जाऊ, इकडे. इकडे कोणीकडे? तिकडे. हो, समोर आपली गाडी. हा, तिकडे नको. हा, तिकडे नको. हा, तिकडे. हा, तिकडे कुठे? काय करतो? हा, तिकडे. चला चला चला. चला हो. चला. गाड्या आणता इकडे.
गाड्या नाही इकडे डायरेक्ट. ना चला गाडीचं उठा 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 चला उठा लवकर आवाज द्या चला. चला उठा उठा चला. तर मित्रांनो रेस्क्यू करायला असताना असे पाप होते बघा. चार माणसं आले तर मदतीला आता उचलू यायला उठा माऊली ऊन गरम लागते उठा उठा चला चला. चला उठा गरम लागते खाली उठा लवकर चला. उठा पडतीस ना उठा गरम लागते. कशासाठी सांगतो मला उठा काय करू उठा तुम्ही सांगतो मी तुम्हाला उठा उठा लवकर उठा लवकर उठा आहो नाही तुम्ही उठा. अगोदर तर निघाल अगोदर रोडला हाकता का आता इथे काय झालं अहो हे 5-6 दिवस झाली इकडे जाऊन माहिती. 5 दिवस 6 दिवस इकडे फिरते रे. मित्रांनो रस्त्याच्या कडेला कार्यक्रम चालू केलाय त्यांनी म्हणून नाही बाकीचा व्हिडिओ आता तुम्ही थोड्या वेळा दाखवतो शोच होऊ द्या त्यांचं. सांगतो तुम्हाला चला तुम्ही बसा 5 मिनिटं गाडीत बसा. चला लवकर थांबा की जरा थांबा म्हणलं की जोधपूरला नेऊन सोडतो तुम्हाला. म्हणून मी लय येड्यावानी करतो असं काम झालं तुमचं आता. अरे एवढा त्रास देत असतो का? आता डायरेक्ट जोधपूरला जाऊ आपण. हा चला मित्रांनो गाडीत बसू आता. भाऊ धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. वेळ नाही झाला होता आता निघू आश्रम जाऊ डायरेक्ट. ठीक आहे तर भाऊने एवढा त्रास दिला आहे शब्द सांगू शकत नाही. मित्रांनो आश्रमला जाऊया कारण एवढ्या अंगाला कुसळ टोचा लागले शब्द सांगू शकत नाही. भाऊ मागं बसल्यात. भावाची एक झलक आणि रोडची एक झलक त्याच्यानंतर डायरेक्ट आश्रम मध्येच. इकडे 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 माग चहा पाणी पिऊन जावं. चहा पाणी पिऊन जावं. या या आले एवढा लांब आला या या पाणी करून पुढची गिरे मित्रांनो उद्या हा गुढीपाडवा त्यामुळं सगळ्यांची वॉशिंग सर्व्हिसिंग चालू आहे. नवीन आलेल्या बाबाचं सगळं काय तर करावं लागेल. तर अवस्था खूप बिकट आहे त्यांची. इथं सगळं कार्यक्रम चालू आहे पण त्यांची अवस्था लय घाण आहे. त्यांना बाथरूममध्ये न्यावं लागेल. तर बघू कसं काय विषय होत आहे. व्हिडिओ कंटिन्यू वाच करा.
व्यवस्थित. मित्रांनो केस भरपूर आहेत, केसा घाण भरपूर आहे, तर आपलं काम आपण चालू करूया. वर बघा. इधर कैसिया लाएगी, इधर कैसिया लाएगी. आय कोण बेटा? मित्रांनो आंघोळीला बाथरूममध्ये नेऊया, कारण गाडीत येताना एवढा त्रास झालेला आहे, कपड्यात त्यांनी घाण केलेली आहे. ॲम्ब्युलन्सची कदर, ॲम्ब्युलन्सची किंमत अशा वेळेला कळती ज्यावेळेस गाडीतनी येताना नाकातली केस जळतात. तर मित्रांनो खोटं तुम्हाला बोलणार नाही, पूर्ण पॅन्टीमध्ये घाण आहे. दाखवणं शक्य नाही तर ते पण दाखवलं असतं. एक नाही काय नाही काय नाही का मग तो. शर्ट काढा पहिले. मित्रांनो अंगाला पूर्ण फंगल इन्फेक्शन आहे. काकपासनं पूर्ण ह्या बाजूला आणि ह्या बाजूला फंगल इन्फेक्शन आहे. म्हणजे गचकरण नाटा जो प्रकार असतो का तसला विषय आहे. आंघोळ झाल्यानंतरच बाकीचा विषय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, कारण अवस्था भरपूर बिकट आहे. एखादा छोटासा कट तुम्हाला अंगावर पाणी वाटलेलं दाखवतो, डायरेक्ट त्याच्यानंतर आंघोळ झाल्यावर दाखवतो, कारण अंगाला पूर्ण गचकरण आहे त्यांच्या. या बसा बसा आणि बसा ते बदलू आपण परत. बसा अहो एक काम करायचं काय करायचं? कपडे काढून आंघोळ करायची. आता दुसरं काय तर द्या की दुसरं काय देऊ तुम्हाला आता? काय तर असलं तर द्या की. नाटकं काय तर मित्रांनो बाकीचा व्हिडिओ तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर दाखवणं शक्य नाही, कारण पूर्ण अंगाला फंगल इन्फेक्शन आहे. शक्य टक्के तुम्हाला दाखवू शकत नाही मी, कारण यूट्यूबचा काय प्रॉब्लेम आला म्हणजे आपलं अस्तित्व त्या ठिकाणी संपून जाईल. त्यामुळे ज्या गोष्टी दाखवणं अलाउड नाही आहे, मेडिकलमध्ये या गोष्टी मोडल्या जातात. त्यामुळे ह्या गोष्टीला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू शकत नाही. फंगल इन्फेक्शनमध्ये जखमा आहेत आणि जखमामध्ये ब्लड आहे, त्यामुळे ब्लडमध्ये रक्त आहे, त्यामुळे त्या काही गोष्टी दाखवू शकत नाही. तर बाकीचा व्हिडिओ हे आंघोळ घातल्यानंतर तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू वाच करा. नवीन शर्ट डबल एक्सेल, कारण त्याला ही शर्ट बसत नाही ती.
डबल एक्सेल बसण्यामध्ये आता बॉम्बला जाईल आता. हा. चला या. काय आहे त्याच्यात कपड्यात काय आहे? राहू दे मग चला. चप्पल राहू दे इथंच. चप्पल ठेवा इथे एक बाजूला. घालताय घाला. तर मित्रांनो, सुरुवातीची अवस्था आणि आताची अवस्था बराच असा बदल आहे. पण आधी देवदर्शन घेऊ आणि देवदर्शन झाल्यानंतर बाकीची चर्चा यांच्यासंगत करूया. कारण डबल एक्सेल शर्ट बसन आहे. आता ह्याच्या पलीकडे काय या इकडे आपण डायटिंग करू. हा या. धरा. चप्पल काढा. देवाचं दर्शन घेऊ आपण. तर देवाचं दर्शन घेऊ पहिले. देवाचं दर्शन घ्यायला देवाबरोबर आपले पप्पा देवाचे पप्पा. कुठलं देव आहे? कुठलं देव आहे? देवाचं नाव काय आहे? विठ्ठल रुक्मिणी. लागा 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 एक नंबर देवस्थान आहे. या इकडे. देव तर ओळखला पण माणूस ओळखला नाही. बसा मला काय तुम्ही राव आमच्यासाठी. तर मित्रांनो, डबल एक्सेल शर्ट एवढा फिटिंग बसलाय. तर आता पुन्हा एकदा ह्या लाईनचं नाव विचारू, कारण ह्याच्याच आधारे यांचा घरचा शोध लागणार आहे. माऊली, आता पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. नाव सांगा. जयराम सपटे. जयराम सपाटे. गाव हातीच गाव जुनोनी जवळच. सांगोल्याच्या पुढं हातीत जुनोनी पसलं. जुनोनी जवळ हाती आली. तालुका कुठला येतो तुम्हाला? टप्पा. हा. टप्पा. हातीत गाव सांगतात, सांगोल्याच्या जवळच गाव आहे. नक्कीच आपण त्यांच्या गावची माहिती घेऊया. तर मित्रांनो, ज्या प्रकारे रस्त्याच्या कडेने ह्यांना रेस्क्यू केला, आताची अवस्था. तर तुमचं लग्न झालंय का? आता लगीन पैसे नको का खिशात? लग्न झालं नाही का तुमचं? आता ही एवढंच पैसे तर एवढ्या पैशात लगीन. लग्न झालं नाही तुमचं? मुलं बाळ काय तुम्हाला? तर कसं मूलबाळ काय? मूलबाळ आई वडील कुठं आहेत? लगीन करायचं स्वतःच नीट स्वतःच्या भानगडीने आई बापाचा कशाला आधार घ्यायचा? बर. तर मित्रांनो, मनोरुग्ण आहेत हे तर या ठिकाणी सिद्ध होत आहे. नाव पुन्हा एकदा सांगताय? अजून सांगितलं की तुम्हाला विसरलो हो. जयराम सपाटे. जयराम सापाटे नाव आहे. सांगोल्याजवळील हातीत गाव हे सांगत आहेत. तर मित्रांनो, जयराम सापाटे आणि गाव हातीत सांगत आहेत. काय माहिती अजून त्यांच्या घरचा आपण शोध नक्कीच घेऊया. पण घरचा शोध लावण्यापूर्वी जी आपण माहिती शेअर करतो व्हिडिओच्या माध्यमातून, खरी आधाराची गरज कोणाला असते? तर खरी आधाराची गरज हे रोडच्या कडेच्या माणसाला असते. तर त्यांच्याजवळ आपल्याला एक हातोडा सापडला. एक हातोडा एक सापडला आहे. अजून काय आहे? जेवण, 2-4 दोर चपलीचे आणि एक हातोडा. पुष्पा झुकेगा नाही साला. तर मित्रांनो, अशा प्रकारे त्यांना आश्रमामध्ये आणले आपण आणि हातोड्यात सकट आणले. तर या हातोड्यात ठेवूया खाली. आता विषय काय राहिला? खरी आधाराची गरज कोणाला असते? जीव रोडच्या कडाला कचऱ्यात बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगत असतो, त्याला खरी आधाराची गरज. महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचं अनाथाश्रम असं मी का म्हणतोय? रस्त्याच्या कडाला बेवारस असो, बेघर असो, मनोरुग्ण असो, मतिमंद असो, अंध असो, त्यांना सगळ्याला आपण या ठिकाणी सांभाळतो. आणि सांभाळत असताना कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान, शासकीय मदत आपल्याला भेटत नाही. फक्त युट्यूबचं पेमेंट आणि तुमच्या मदतीवर आपला अनाथाश्रम चालतं. व्हिडिओ कसा वाटला, समाजकार्य कसं वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. आणि रोडवरच्या माणसाला आणून या ठिकाणी सांभाळत असताना एक मनात एक सारखा अभिमान वाटतो. कारण ज्यांच्यासाठी कोणच काम करत नाही त्याच्यासाठी आपण काम करतो. आणि हे सगळं तुमच्या सपोर्टवर चालतं. महाराष्ट्रातलं एकमेव असं अनाथाश्रम जे जनतेच्या जीवावर चालतं. तर मित्रांनो, असंच सपोर्ट, असंच सहकार राहू द्या. तर सर्वांना व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर मनपूर्वक आभार, धन्यवाद. महाराजचा रामकृष्ण.